सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश दुसरा, त्याचा भाग चौथा. संतांच्या बाबतीत मुमुक्षूंचं प्रेम कसं असावं? कृतकर्मानुसार सुखोपभोग घेण्यासाठी किंवा दुःख सहन करण्यासाठीच प्राणी जन्माला येत असतो. त्यामुळं या जगास कर्मभूमी असं म्हटलंय. कर्म 3 प्रकारची असतात: संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. या तिहींना मिळून कर्म अशी संज्ञा आहे. आपली एखादी सुखेच्छा पूर्ण झाली तर त्याचं श्रेय आपण दैवालाच देतो. कधी कधी आप्तस्वकीयांच्या किंवा मित्रांच्या चुकांची फळं आपणास भोगावी लागतात. तरीसुद्धा आपण त्यांना दोष न देता आपण आपल्या दैवालाच दोष देतो अथवा दिला पाहिजे. अर्थात त्यांच्याविषयी आपणास खरोखरीच प्रेम असेल तरच आपण तसं करतो, नाहीतर दैवाला दोष न देता त्यांना दोष देतो. अशा तऱ्हेनं त्यांना दोष देण्याची वृत्ती जर आपणात असली तर त्यांच्यावरचं आपलं प्रेम कमी कमी होत जातं. प्रत्येक मनुष्यात ही प्रेमाची शक्ती जन्मतःच असते, परंतु ती आत्ताच सांगितलेल्या प्रकारची असते. या सर्व उदाहरणांप्रमाणे संतांच्या बाबतीतही आपलं प्रेम सत्य आहे की भासमान आहे याची आपण स्वतःशी परीक्षा करू शकतो. समजा आपल्या काही कार्याच्या वेळेस आपण आपल्या गुरूंना विचारलं आणि त्यांनीही प्रेमानं आपणास ते कार्य करण्यात आशीर्वाद दिला आणि आपण ते कार्य पुरं केलं, परंतु असं करण्यात अंतिम परिणाम आपलं नुकसान होण्यात झाला तर आपण त्या सत्पुरुषास दोषी ठरवतो. इतकंच नव्हे तर आपली त्या संतांच्या बाबतीत कशी फसवणूक झाली हे आपल्या मित्रांना सांगून त्यांनाही आपण त्या थोर सत्पुरुषापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो. त्यांचीही त्या सत्पुरुषाविषयीची भावना डळमळीत असेल तर तेही त्याच्यापासून दूर राहण्यास सुरू करतात. ते असा बुद्धिवाद करतात की संत जर सर्वज्ञ असतात तर मग आपण सांगतो त्या गोष्टीचा बरा वाईट परिणाम त्यांना कळत असलाच पाहिजे. असं जर आहे तर त्यांनी आपणास आगाऊ सावध का केलं नाही? ज्या अर्थी त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागून आपलं नुकसान झालं त्या अर्थी ते संत नसून भोंदूच असले पाहिजेत, इत्यादी इत्यादी. अर्थातच असे लोक त्या बाबतीत फार खोलवर विचारच करीत नाहीत. असं पहा की एखाद्याचं लग्न त्याचे नातलग आणि मित्रमंडळी जमवतात. पुढे ते लग्न सुखास कारणीभूत न होता उलट दुःख वाढवण्यासच कारण होतं. पण अशा वेळी तो मनुष्य आपल्या मित्रांना दोष न देता आपल्या दैवासच दोष देतो, कारण त्याचं आपल्या मित्रांविषयीचं प्रेम खरंखुरं असतं आणि अशा तऱ्हेचं सत्य प्रेमच आजन्म टिकतं. अशा जातीचं सत्यप्रेम लोकांना सत्पुरुषाविषयी का वाटू नये? सत्पुरुषांच्या सांगण्यामुळं नव्हे तर आपल्या दुर्दैवामुळंच आपलं असं नुकसान झालं असं ते का म्हणत नाहीत?
आपला मित्र केवळ प्रेमानं आपल्याकरता प्रयत्न करतो, तसंच संत केवळ प्रेमानंच आपल्याशी वागतात असं का समजू नये? ही गोष्ट लक्षात घ्यावी की भविष्यकालात काय घडामोडी होणार आहेत हे त्यांना पाहण्याची इच्छा झाली तर त्यांना ते समजू शकतील, हे निर्विवाद आहे. परंतु संत हे पूर्वकर्मानुसार घडणाऱ्या दैवगतीत सहसा ढवळाढवळ करीत नाहीत. अनादिकालापासून पाहिलं तर कधी काळी संतांनी अशा तऱ्हेची ढवळाढवळ केल्याची अपवादात्मक उदाहरणं सापडतीलही, पण ती अपवादात्मक आणि फारच थोडी. असा समंजस विचार घेऊन आपल्या कार्यात अपयश आल्याबद्दल संतांना दोष देऊ नये. पूर्वकर्मामुळे भोगावा लागणारा भोग जरी या जन्मी संत कृपेनं टळला तरी तो भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतोच. असं असल्यामुळं संत सर्वज्ञ असूनही कर्मफल नियमात ढवळाढवळ करीत नाहीत. यात संतांचं आपल्यावरील शुद्ध प्रेमच दिसून येतं. तेव्हा हे असं असल्यामुळे संतांच्या आशीर्वादाखाली केलेल्या कामामुळं प्रलय जरी ओढवला तरी त्याबद्दल त्यांना दोष देणं चुकीचं ठरतं. उलट आपण असा विचार केला पाहिजे की आपणावर अशी आपत्ती ओढावणार हे त्यांना माहीत होतं, तरी पण ती आपत्ती भोगण्याकरता पुन्हा जन्म घेण्याचा त्रास चुकावा याच सदहेतुस्तव ते तसे स्वस्थ राहिले. म्हणून अशा तऱ्हेचं खरं प्रेम कसं करावं याची शिकवण आपण अशा निस्वार्थी गुरुपासूनच घेतली पाहिजे. एकदा हा असा सत्यप्रेमाचा ओलावा तुमच्या ठिकाणी उत्पन्न झाला की मग भक्ती, अढळ श्रद्धा वगैरे गोष्टी आपोआपच प्राप्त होतात. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.